तर बेली लव्सच्या किचन मध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि आज इथे मस्त ठेचा चिकन बनणार आहे जे आपले शेफ बनवणार आहेत मृणाल. ये हमारे राणा जी है, ते हिंदी आहेत म्हणून मी हिंदीत म्हणजे डायरेक्शन सो राणा जी बनाने जा रहे हैं ठेचा चिकन. राणा जी उनको थोड़ा सा बता दीजिए. हा. मी केलं असतं पण मी मागेच राहते त्यांचं काम ते. बरोबर. सो इथली ही पॉप्युलर डिश है यहाँ का, ये राइट? एक्चुअली में जो ठेचा है वो महाराष्ट्र का पॉपुलर एक चटनी टाइप का वो बनता है, राईट. वो है। तो उसको हमने एक अलग टच देके ठेचा चिकन मतलब तंदूर में ग्रिल करके बनाते हैं हम इसे, तो इसको थोड़ा अलग टच देके उसको हमने प्रिपेयर किया है। इसका नाम ठेचा चिकन टिक्का रखा है। तो इसे अभी हम प्रिपरेशन करेंगे। इसके लिए इंग्रेडिएंट्स है ग्रीन चिल्ली, पीनट्स, ये धनिया, कोतमीर और गार्लिक, कच्चा गार्लिक जो हम ये फ्राई करके उसका एक पेस्ट बनाते हैं। जो हम पेस्ट ऐसा ये तो ऐसा बनाते हैं हमारा ठेचा का ठेचा. जो है। तो हा रेडी ठेचा आहे जो त्यांनी आता बनवलेला आहे. एंड देन हम इसको योगर्ट के साथ मिक्स करके एक बनाते हैं, मतलब मिक्सचर बनाते हैं और चिकन को उसमें मैरिनेट करके करेक्ट. थोड़ा उसको होल्ड करके उसके बाद तंदूर में लगा के उसको ग्रिल करते वाव. और फिर उसको सर्व करते हैं। व्हेरी नाईस. तर मृणालच्या हॉटेल मधली ही सिक्रेट रेसिपी. सिक्रेट काहीच नाहीये, ते सिक्रेट काय सगळ्यात सिम्पल, कारण की राणाजी पहिल्यांदा कॅमेरा समोर येत आहेत. पण अच्छा, बहुत अच्छा बताया आपने. चलो लेट्स स्टार्ट. ठेचा का जो मसाला बनाते हैं हाँ. उसको डालिए, क्योंकि इसमें हमने सारा इंग्रेडिएंट्स डाल रखे ऑलरेडी प्रिपेयर कर रखा है। तो इसमें हम मिक्सर डाल के इसके साथ मिक्स करिए। तर ठेचा आणि दही याचं आता मिश्रण तयार केलं जाणार. उसके बाद इसमें चिकन ऐड करेंगे। करेक्ट. एक चिकन रखा, चिकनला छान मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आपण आता तंदूरकडे जाऊया. चला. असं म्हणतात ना की एखाद्याला खुश करायचं असेल तर सुरुवात ही पोटापासून झाली पाहिजे. हे ऑफकोर्स मृणाल माझ्या सोबत आहे. मृणाल, हे अमेझिंग ड्रिंक आहे ज्याची सुरुवात मी केली आहे. याला काय म्हणतात बाय द त्याला वे? म्हणतात व्हर्जिन सांग्रिया. आणि हे 2-3 फ्रूट ज्यूसचं मिक्सचर आहे. कादामी, काही ॲपल्स आणि असं काही गोष्टी आणि आमचं छोटंसं इनोव्हेशन. वाव, फॅन्टॅस्टिक. सो ह्याची चव मी घेतलेली आहे आणि खूप मस्त आहे. युजली मी ड्रिंक्स असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करत नाही, पण आय ट्राईड दिस आणि फ्रुट्स असल्यामुळे पर्टिक्युलरली मला ते आवडलं. थँक्यू. पण मृणाल, सुरुवात करायची झाली तर आपलं एक रेस्टॉरंट असावं असं स्वप्न पाहिलं होतंस की ही हा विचार कुठून आला तुझ्या मनात? मला पहिल्यापासूनच असं वाटायचं की स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा. माझे बाबा होते ज्यांनी मला कायमच हे सांगितलं की बाळा, तुझ्याकडे असं काहीतरी असेल की ज्याच्यावर तुझी पकड असेल. तर अर्थात कुठला बिझनेस करायचा ते मला कळत नव्हतं.
पण हळूहळू मला लक्षात आलं की मला फूड बिझनेस करण्यात इंटरेस्ट आहे आणि मला असं वाटतं की ते करावं. अर्थात तो सोपा नाहीच आहे. पण मध्य काळात असं होतं की मी काही फ्रँचायझी घ्यायची का विचार करत होते. काही लोकांना मी कॉल केले. काही ओनर्सशी मी बोलले. पण ते माझं राहून गेलं आणि मग मी USA ला गेले माझ्या नवऱ्याकडे शो संपवून आणि तिथे गेल्यावर मला कळलं की त्याच्याही डोक्यात तेच सुरू आहे की बा बिझनेस करायचा आणि तो फूड बिझनेस करायचा आहे. सो मग ते कन्फर्म झालं. कारण की त्याने तो USA मध्ये शिकलाय. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मूळचा आणि 15 वर्ष तो USAत होता. त्याने जॉबही केला तिथे 12-15 वर्ष. पण तो म्हणाला, "तर मलाही आय-टीचा कंटाळा आला आणि मला असं वाटतं स्वतःचा व्यवसाय असा." बस मग आम्ही ठरवलं, आम्ही इथे आलो आणि मग आम्ही आमचं हे स्वप्न ह्या बेली लाफ बिस्ट्रो अँड टॅपच्या रूपाने आता उभं केलंय. बघूयात ते आता पुढे कसं जातं. क्या बात आहे! म्हणजे खरी मजा तर या जर्नीमध्ये असते गं, कारण आपण अनेक गोष्टी शिकत असतो आणि त्यातूनच आपण घडत असतो, बरोबर. पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की म्हणजे अ, या इंडस्ट्रीमधलं एखादं इन्स्पिरेशन तू कोणाला मानतेस? म्हणजे असं आहे का, की ज्यांच्याकडून तू प्रेरित झालीस? मी प्रेरित झाले जसं मी म्हणाले मला विठ्ठल कामत खूप मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मला असं वाटतं की एक मराठी माणूस ज्याची या क्षेत्रावर इतकी छान पकड आहे आणि मी त्यांचं एक पुस्तक आहे ते वाचलं होतं आणि खूप पूर्वी आणि मला असं तेव्हापासून वाटायचं की अरे आपल्याला जमेल नाही आपल्याला करता आलं पाहिजे असं काहीतरी. त्याच्यात त्यांची एक आयडिया मी तुला सांगते की त्यांनी काय केलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की मी नवीन जेव्हा सुरू केला माझा व्यवसाय तेव्हा तो कसा आता पुढे न्यायचा आणि तेव्हा आपल्यासारखं आता जसं प्रमोशन करू शकतो आपण किंवा काय तशा काही कुठल्या त्यांच्याकडे तेव्हा हे नव्हत्या टॅक्स. सो ते काय करायचे भाड्याने गाड्या मागवायचे आणि त्या गाड्या ते रेस्टॉरंट्सच्या पुढे लावून ठेवायचे भाड्यानी आणि असं वाटायचं जाताना लोकांना की अरे यांच्याकडे खूप गर्दी ते ट्राय करूया. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या आणि मला खूप आवडली त्यांची जर्नी आणि मला असं वाटलं अरे काय कमाल माणूस आहे म्हणजे सो येस ते मला विचारशील तर ते माझे एक इन्स्पिरेशन मन ऑफ. पण मग मृणाल, तू किती फूडी आहे? मी मी प्रचंड प्रचंड फूडी आहे. प्रचंड फूडी आहे. मला कंट्रोल म्हणजे मी डाएट नाही करू शकत. मला स्वतःला खूप समजवावं लागतं, की आपलं क्षेत्र हेही आहे अभिनयाचं. पण हो, मला आवडतं. वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतं आणि स्वतः करून बघायलाही आवडतं. वॉव! पण मग म्हणजे आम्ही असं ऐकलंय, की तुझ्या या फूडी स्वभावात तुझ्या बाबांचाही हात आहे. आहे ऑफकोर्स आहे. मामा, माझा नवरा की हो, हो. कारण नीरजही स्वतः प्रचंड फूडी आहे. बाबांचं म्हणायचं झालं तर आमच्या घरी बाबा नॉन प्रेमी होते. माझे बाबा आता नाही आहेत. पण बाबा माझे नॉन प्रेमी होते आणि ते त्यांना खूप आवडायचं. पण आई माझी देवभोळी असल्यामुळे आमच्या घरात ते फार कमी व्हायचं. मग आई एकदा ऑफिसला गेली, की आम्ही भाजी बघायचो, की चला बाहेर जाऊया आणि मी आणि बाबा नाशिकमधले वेगवेगळे आम्ही रेस्टॉरंट्स एक्सप्लोअर केलेत आणि वेगवेगळे अगदी टपरी म्हणा किंवा काय आणि माझे बाबांचे इतक्या ओळखीने इतके मित्र होते, की आम्ही इझिली मग कुणाच्या घरी तर ज्यांच्या घरी छान जेवण तयार होतं अशा घरी आम्ही असे जायचो आणि त्यांचे मित्रही खूप फूडी होते. सो आम्ही खूप फूड एन्जॉय केलं, एक्सप्लोअर केलं आणि मला असं त्यांनी काय सांगितलं, आपलं काम आपली पूजा आहे आणि खाणं आपलं लाईफ आहे. त्यावर कॉम्प्रोमाइज नाही करायचं. मजा केली आणि तसंच नीरजही म्हणजे मी बाबांबरोबर खूप रेस्टॉरंट्स आणि हॉटेलिंग वगैरे केलं. अगदी कुठेही आम्ही खाल्लं प्यायलो असे. पण ते जे एक काय म्हणतो क्लास किंवा USA मी त्याच्यामुळे गेले. नाहीतर मी कधी गेले असते तेवढं माझं माहित नाही. आपलं इकडेच काम आहे. पण तिथे मी शिकागो, हवाई, लॉस एंजेलिस, फ्लोरिडा अशी वेगवेगळी ठिकाणं फिरले आणि तिथलं फूड मी ट्राय केलं. तिथले एटिकेट्स त्यांनी मला शिकवले. अगदी स्टारबक्सची कॉफी पहिल्यांदा मी त्याच्याबरोबर प्यायले. सो अशा खूप मस्ती छोट्या-छोट्या ज्या मी त्याच्याकडून सो तोही फूडी आहे आणि आम्ही वेगवेगळे ठिकाणं प्रवास आम्हाला आवडतो. सो तिथे त्या निमित्ताने खाणं होतं. सो ते झालं. आणि देवाच्या कृपेने त्याचा छोटा थोडा फारसा अनुभव आम्हाला आला जो आम्ही इथे यूज करू शकतो.